मध्यवर्ती कामगार संघटनांनी केंद्र सरकारच्या कामगार विरोधी, शेतकरी विरोधी व राष्ट्रविरोधी धोरणाच्या विरोधात आज एक दिवसीय देशव्यापी संप पुकारला। नाशिक शहरासह संपूर्ण जिल्ह्यात या संपाला पाठिंबा मिळाला। केंद्र सरकारने शेतकरी, कामगार विरोधी कायदे, प्रस्तावित वीज विधेयके रद्द करावे, वित्त क्षेत्रातील सर्व सार्वजनिक क्षेत्र उद्योगांचे खासगीकरण थांबवावे आदी मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला होता। इगतपुरी शहरात सिटूच्या नेतृत्वाखाली तहसीलदार कचेरीवर मोर्चा नेण्यात येऊन निवेदन देण्यात आले। त्यांचे 3 कायदे बदलले। शेतकऱ्यांना जे काही भूमी संपादन कायद्यामध्ये त्यांनी बदल केलेले आहेत, मार्केट कमिट्या बंद केलेल्या आहेत आणि जो काही हमीभाव शेतकऱ्यांना मिळायचं याच्यामध्ये देखील बदल केलेला आहे। या मागणीच्या विरोधात आज आणि जे काही मोदी सरकारने जे काही काळे कायदे आणलेले आहेत, शेतकऱ्यांच्या विरोधात असतील, कामगारांच्या विरोधात असतील, या काळ्या कायद्याच्या विरोधात आज आम्ही हा मोर्चाचं आयोजित केलेलं आहे। मोदी सरकारने आम्ही हा मोर्चाच्या वतीने आज इशारा देतोय, मोदी सरकारने ताबडतोब हे कामगार कायदे जर मागे घेतले नाही, कामगारांच्या विरोधात अदानी अंबानीला जे काही मदत करण्याचे जे काही त्यांचं षडयंत्र सुरू झालेले, शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्याचे काही षडयंत्र सुरू झाले, हे जर त्यांनी ताबडतोब मागे घेतले नाही आणि कामगारांच्या बाजूचे धोरण जर घेतले नाही तर याच्याविरुद्ध याच्यापेक्षा मोठं आंदोलन करण्यात येईल हे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे। या मोर्चात देविदास आडोळे, दत्ता राक्षे, चंद्रकांत लाखे, कांतीलाल गरुड, सदाशिव डाके, निवृत्ती कडू, मनोज भोर, भाऊसाहेब जाधव, विश्वास दुभाषे, हेमंत टोकडे, सुनील आहेर, गोकुळ गोवर्धने, राहुल गायके, रामदास चारसकर, आप्पासाहेब भोले, सुरेश थोरात, प्रवीण जगताप, रोहिदास नाटे, दीपक मांडे, संध्या जोशी आदी उपस्थित होते। नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी सतीश पुरोहित, इगतपुरी।